ख्रिस्ता सर्वांना सलाम. आजच्या शब्दात दिवशी परमेश्वराने आपल्यासाठी काय वचन सांगितलं आपण बघूया. तर आजचं वचन आहे, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. हो प्रियांनो, ह्या जगामध्ये आज आपण जगत असताना एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते. जर आपण जीवनाकडं नीट ध्यान देऊन बघितलं तर आपल्याला कळतं की आज आपण अनेक लोक अनेक बंधनांमध्ये अनेक वाईट गोष्टींमध्ये अटकलेलो आहे. अनेक अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला आज आपल्या आत्मिकदृष्ट्या पण आपण बांधिले किंवा गुलाम आहे आणि शारीरिकदृष्ट्या पण आपण गुलाम आहे. पण तरी देखील आपला प्रभू येशू ख्रिस्त वचनाद्वारे आपल्याला काय म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. आज आपण बघूया की मार्ग काय आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त अगदी थोडक्यात तुम्हाला सांगेल की मार्ग तोच आहे जो आपल्याला जीवनाकडे घेऊन जातो. आणि जीवनाकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं वचन आहे. तो देवाच्या वचनात चालतो, तो सत्याकडे जातो. सत्य त्यांना स्वतंत्र करतं, सत्य त्यांना बंधनमुक्त करतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते जीवन प्राप्त होतं, त्याला कधीही अंत नाही. हो प्रियांनो, आता आपण बघूया की आपला मार्ग कसा आहे. जे आपण आजपर्यंत ऐकत आलो की आपला मार्ग हा रुंद नसून अरुंद आहे. त्या मार्गात कठीणता आहे, त्या मार्गात काटे आहे, दगड आहे, धोंडे आहे, त्या मार्गामध्ये संघर्ष आहे. तर संघर्ष हा ह्या मार्गात काय आहे? परमेश्वराच्या आठवण करा आपल्या ख्रिस्ताची. जेव्हा त्याला वधस्तंभी देण्यात आलं तर त्याला एक विशिष्ट मुकुट घालण्यात आला. तो मुकुट होता काट्यांचा. तो मुकुट होता काट्यांचा. जर आपण विचार केलं काट्यांचा मुकुटाबद्दल, जर आपण जरा त्याच्याकडं लक्षपूर्वक बघितलं, आपण येशू ख्रिस्ताला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपला राजा म्हणतो, बरोबर? होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हो प्रियांनो, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादितच असो. आणि आपल्या राजाने काय घातलेलं आहे? मुकुट काट्यांचा घातलेला आहे. ना की सोने चांदी हिऱ्या मोत्यांचा नाही, तर काट्यांचा मुकुट त्याचं प्रतीक आहे. ज्या समूहाचा लीडर, ज्या समूहाचा किंवा ज्या प्रजेचा राजा काट्यांचा मुकुट परिधान घालतो, त्याच्या डोक्यावर आहे, तर एक गोष्ट क्लिअर होऊन जाते की जर आपला मोरक्याच संघर्ष आपल्याला दाखवून दिला आहे त्याने एका विशिष्ट गोष्टीद्वारे, की परमेश्वराने त्या मुकुटाद्वारे सांगितलं की मी संघर्ष माझ्या मस्तकी ठेवला. जगिक संघर्ष नव्हे, आध्यात्मिक संघर्ष. त्यांनी संघर्ष त्याच्या मस्तकी ठेवला. त्यांनी त्याच्या प्रजेला सांगितलं की माझा मार्ग हा कठीण आहे, अरुंद आहे. हो, परमेश्वराचं वचन सांगतं की जर तुम्हाला जीवन प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराला अनुसरून चालायचं आहे, त्याच्या वचनाला अनुसरून चालायचं आहे. मला माहिती आहे आपण ख्रिस्त बनू शकत नाही, पण आपण ख्रिस्ताला बघून शिकू शकतो, खूप काही शिकू शकतो. आपल्यात असे अनेक लोक असतील जे ख्रिस्ती असेल पण आणि नसेल पण तरी देखील मी त्यांना सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्ताचं हे जीवन, त्याचं सर्व जीवन जर आपण बघितलं, हे आदर्शमय जीवन होतं. कोणाचं कधी वाईट केलं नाही, कोणाला कधी वाईट बोलला नाही, पण तरी देखील संघर्ष त्याच्या वाटेला आला. आणि परमेश्वराने संघर्षापासून पाठ फिरवली नाही. का? कारण की त्याला त्याच्या लेकरांचं तारण करायचं होतं. त्याच्या लेकरांना तारणाचा खरा अर्थ त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचा होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तो अर्थ सांगितला संघर्षाद्वारे. हो बाप्पा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर तेच सांगतो की मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग हा कठीण आहे. ज्या प्रजेचा राजा जर काट्यावर चालतो तर त्या प्रजेला पण त्याच्या मागं कुठं चालणं आहे? काट्यावर चालणं आहे. पण जेव्हा आपण खडतर रस्त्याने प्रवास करून जातो, आपण जगी जीवनात बोलूया
तेव्हा मला तुम्हाला सांगायला आवडेल, विचार करा की जर तुम्ही एक कठीण प्रवास करून जेव्हा तुमच्या काय बोलतो आपण त्याला, तुम्हाला जिथं जायचं तिथं जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्ही पोहोचता, तेव्हा तुम्हाला पोहोचण्याचा जास्त आनंद होतो का? कारण की तुम्हाला माहीत आहे की तुम्ही किती कठीणता पार करून इथं पोहोचला आहात. हो, तुम्ही जेव्हा तो कठीण मार्ग पार करून पोहोचता तेव्हा तुम्हाला पोहोचलेल्या जागेवरचा आनंद प्राप्त होतो. सोपे भेटलेल्या गोष्टीमध्ये आनंद नाही वाटला तरी पण त्याचा क्षमता किंवा त्याची टायमिंग थोडा खूप कमी असतो, म्हणजे संकुचित असतो. पण संघर्ष करून प्राप्त केलेल्या गोष्टीचा आनंद हा सार्वकालिक असतो आणि परमेश्वर आपल्याला सार्वकालिक जीवनच शिकवतो. प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला सांगितलं की मार्ग सत्य आणि जीवन. आता मार्ग आपण बघितलं की परमेश्वरचा मार्ग काट्यांचा, अरुंद, कठीण आहे, कारण परमेश्वराने स्वतः त्या गोष्टींना सामोरं गेला, त्या गोष्टीला तोंड दिलं. म्हणून पित्याने जर संघर्ष मुलांच्या वाटेल दिला आहे तर तो मुलांना संघर्ष करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल, दुसरी गोष्ट अशी की परमेश्वराचं वचन सांगतं की सत्य काय आहे. परमेश्वराचं वचन सांगतं मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त इनडायरेक्ट नाही डायरेक्ट बोलतो, कारण की जर येशू ख्रिस्ताचं जीवन बघितलं, अनेक गोष्टी अशा देवाने कोडात किंवा काय बोलतो आपण त्याला अस्पष्ट बोलले आहे, कारण की परमेश्वराची इच्छा आहे की ज्यांना कान असेल तो ऐकतो. आणि त्याच प्रकारे इथं परमेश्वर सत्य ही गोष्ट जेव्हा बोलतो तेव्हा तो डायरेक्ट म्हणतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. आता हे सत्य काय आहे? हे सत्य कोणाला समजलं? हे सत्य पेत्राला समजलं. हे सत्य त्याच्या 12 शिष्यांपैकी 11 शिष्यांना समजलं. अपवाद एक आहे की यहूदा इस्करियोतला हे सत्य कळलं नाही. संत पौलला समजलं. असे अनेक देवाचे सेवक होऊन गेले, असे अनेक देवामध्ये त्याच्या पाठीमागं होऊन गेले, ते सोबत होऊन गेले, जे लोक आपण बघतो की त्यांना सत्य समजलं. आणि ज्या क्षणी त्यांना ते सत्य समजलं त्या क्षणी ते बंधनमुक्त झाले. हो प्रियांनो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेन. आज जगिक जीवनात जगत असताना आपल्याला या बंधनातून मुक्त होण्याची अति आवश्यक गरज आहे. म्हणून सत्य जाणून घ्या, त्या मार्गावरून चाला. परमेश्वराच्या वचनावर तुम्ही चालले, तुम्हाला सत्य समजेल. आज आपण जर आपल्या आत झाकलं तर आपल्याला माहीत आहे की आपण आध्यात्मिक दृष्ट्या आपण किती बांधले. आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा आपला आज आत्मा पापाने वेढलेला आहे, तो गुलाम झालेला आहे. आपलं मानसिक आज आपण जगिक जीवन जगत असताना गुलाम आहे. ही गुलामी जर मोडायची कोणामध्ये ताकद असेल, त्याच्या विरुद्ध जर बंड करायचं असेल तर त्याला एकच कारण आहे किंवा एकच पर्याय आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या पलीकड अलीकड तुमच्यासाठी हे बंधनातून मुक्त होण्याची जागा कोणतीही नाही. परमेश्वर म्हणतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मग आपण मार्ग बघितला, कठीण आहे, त्या मार्गाने चालायचं, परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे चालायचं, सत्यापर्यंत पोहोचायचं. सत्य तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि ते सत्य तुम्हाला संपूर्ण बंधनमुक्त करणार, पूर्णपणे तुम्हाला बंधनमुक्त करणार. तुमचा आत्मा, परमेश्वराचं वचन सांगतो, तुझे पाप लाकेसारखे लाल असले तरी देखील बर्फासारखा शुद्ध करणारा हा तुझा परमेश्वर आहे. सत्य तुम्हाला त्या बंधनातून काढणार. आणि शेवटचं राहतं ते म्हणजे जीवन. जीवनावर सांगायचं ठरलं ते संत पॉल, ते वाक्य खूप म्हणजे खूप आयकॉनिक आहे. ते वाक्य तो काय म्हणतो की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. तो ते म्हणू शकला कारण की त्यांनी त्याचं जीवन ख्रिस्ताच्या सावलीत आणि सहवासात जगला. जेव्हा त्याला देवाचं वचन प्राप्त झालं, जेव्हा त्याची आणि देवाची ओळख झाली, तो जगिक जीवनातून बंधनमुक्त झाला आणि तो आता आध्यात्मिकदृष्ट्या विचार करू लागला. आणि आपण बघतो की त्याचं कार्य इतकं अफाट होतं की त्याने इस्रायलच्या बाहेर जाऊन देखील देवाची सुवार्ता केली. अनेक मंडळीमध्ये तो गेला. आणि जर आपण आणखीन विचार केला त्याच्या जीवनाबद्दल, त्याने खूप संघर्ष केला. ख्रिस्तामध्ये त्यांनी संघर्ष केला आणि तेव्हा जाऊन तो कुठेतरी हे म्हणू शकला की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. हो प्रियांनो, आजचं शब्दात दिवशी अभिवचन एवढंच होतं की जर आपलं जगणं ख्रिस्ताचं आहे तर जेव्हा आपण शेवटच्या श्वासाला असू, जसं बायबल आपल्याला सांगतं की आपल्याला मरण नाही
जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, तेव्हा आपण म्हणू शकतो की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. तर त्या क्षणी आपण मरताना देखील आपला ख्रिस्त सहवासी म्हणून आपल्या ख्रिस्त आपल्या सहवासात असू शकतो. कारण की एक भजन आहे आपल्या मराठीमध्ये, खूप छान भजन आहे, त्यातले एक कडवं आहे मी पर्टिक्युलर, ते मी तुम्हाला म्हणतो की विपुल असतील महाल तेथे ख्रिस्त प्रेम हे पाहिले जेथे. हो प्रियांनो, विपुल गोष्टी आहेत, ते सर्वांसाठी नाही, पण हो ख्रिस्त तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी मरण पावला ह्यासाठी की तुम्ही सत्याच्या वाटेने चालून तुम्हाला सत्य समजावं, तुम्हाला मार्ग समजावा आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी ख्रिस्ताने संघर्ष केला. आणि तो संघर्ष तुमच्या आमच्या वाटेला पण आहे. आपला संघर्ष संपलेला नाही आहे. आता आपला संघर्ष ख्रिस्ताला मिळवण्यासाठी, सत्याला मिळवण्यासाठी आणि सार्वकालिक जीवनासाठी आहे. आणि आणखीन एक जाता जाता तुम्हाला सांगतो की परमेश्वर सांगतो की जो प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तो इतरांपर्यंत देखील आपल्याला पोहोचवायचा आहे. म्हणूनच आपलं सर्वांचं काम आहे, खास करून तरुण मुलांचं आणि तरुण लेकरांचं काम आहे की आपण आपला ख्रिस्त सर्वांपर्यंत पोहोचवायला पाहिजेनच. म्हणून ख्रिस्ता सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. थँक्यू.